आणि ह्याच गोष्टी ज्या असतात ना, ह्याच गोष्टी डॉक्टर लोक सांगत नाहीत. तर मित्रांनो, थोडासा एक्सपिरियन्स शेअर करायचा तुमच्यासोबत. मला स्वतःला पर्सनली आलेला एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला. तर मी एका प्रॉब्लेमपासून, म्हणजे नाही का, प्रॉब्लेम होता मला एक, जे की आपण बोलतो की नायटा असतो, छोटासा नायटा माझ्या मांडीला होता. तर तो नायटा खूप दिवस झाले की जातच नव्हता. म्हणजे गोळ्या वगैरे हे ते खाल्ले, डॉक्टरांकडे गेलो, त्यांनी दिल्या गोळ्या वगैरे दिल्या हे ते, पण जात नव्हता. तर त्याच्यासाठी खूप सारे उपाय वगैरे केले. पण त्याच्यानंतर काही दिवसानंतर मी असा विचार केला की यार हे जात नाही, जाऊ दे मरू दे. आणि एवढं पण मोठं वगैरे नव्हतं, त्याच्यामुळं दुर्लक्ष केलं त्याच्यावर. पण तो काय जात नाही जर आपण त्याला ठोस उपाय केला नाही तर बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम असेल असा पण. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुमचा किती दिवसापासून आहे. मी सांगतो ऑलमोस्ट 3 इयर्सपासून ते होतं. तर तुम्हाला सांगतो, ह्याला घालवण्यासाठी खूप उपाय करून काही झालं नाही. मग शेवटी काय झालं, मी काही गोष्टी फॉलो केल्या, नकळत झालं ते सगळं माझ्याकडनं. म्हणजे मी फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सांगतो, ह्या गोष्टी जर फॉलो केल्या ना, नाही बरा झाला ना, माझं नाव बदलून ठेवा तुम्ही. म्हणजे तुमचा नायटा जर नाही बरा झाला ना, तर माझं नायटाच नाही तर बऱ्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामधून, म्हणजे नाही का, अशा घाणेरड्या गोष्टी ज्या शरीरावरती आहेत वगैरे, त्या सगळ्या नाहीशा झाल्यासारख्या तुम्हाला वाटतं. तर सीन असा आहे की मला एक गोष्ट सांगायची की माझा पर्सनल एक्सपिरियन्स असा आहे की मी फर्स्ट ऑफ ऑल आहे ना, 3 महिन्यापासून, म्हणजे आता ऑलमोस्ट 3.5 महिने होत आले की मी साखर खात नाही आहे. कशातनं साखर खात नाही, वर एक्स्ट्रा साखर घेत नाही, कशातनं कसलंच काय नाही. चुकून खाल्लं एखादा पेढा वगैरे, कोणाचं गाडी आली हो हे ते XYZ तरच. बाकी कॉफी चहा बी सगळं बंद ठेवलं. म्हणजे नाही का, मी असं विचार केला की मला नाही खायचं ते, नकळत. माझा विचार पण नाही, नायट्यापाशी माझा काही विषय नव्हता. तुम्हाला सांगतो, अजून एक गोळी दिली मला डॉक्टरांनी, गोळी दिली होती इंट्राकॅनाझॉल 100 mg. तर ती गोळी मी, आता तुम्ही डॉक्टरांना सल्ले वगैरे घेऊ शकता. तर 100 mgची गोळी मी ती म्हणजे आठवड्यातनं 2 ते 3 वेळेस खाल्ली जास्तीत जास्त. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो अजून एक गोष्ट, साखरबंद ती गोळी खाल्ली. आणि किटोनोझॉल नावाचा एक सोप आहे, तो सोप दिला होता त्या ठिकाणी लावण्यासाठी. मी असंच एक हप्ताभर म्हणलं यार चला लावून बघूयात. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ते लावलं. आणि मी खाण्यामध्ये गवार, बटाटा आणि वांगं हे बंद केलं, म्हणजे पूर्णपणे. ती म्हणजे असं विचार केला की ती खायचंच नाही आपल्याला, ज्यांनी खाज सुटते, वाधडतं वगैरे, अशा गोष्टी खायच्याच नाही. मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, आहारामध्ये भरपूर सारे चेंजेस केले. सॅलेड भरपूर जास्त आहारामध्ये ठेवलं. परत बाकीच्या गोष्टी, प्रोटीनयुक्त पदार्थ पण ठेवले आहारामध्ये, जेणेकरून आपल्याला मसलला प्रॉब्लेम नाही यावा. कारण की आपण जेव्हा कार्बोहायड्रेट्स वगैरे घेतो आणि त्याच्याबरोबर आपण प्रोटीन घ्यायला विसरतो, तर प्रोटीनयुक्त पदार्थ पण आपण घेतले. मग मी असा डाएट ठेवला थोडक्यात. आणि वर्कआउट वगैरे चालू केलं. तुम्हाला सांगतो, वर्कआउट चालू केलं, बॉडीमधनं टॉक्सिक बाहेर पडतात. आणि ह्याच गोष्टी ज्या असतात ना, ह्याच गोष्टी डॉक्टर लोक सांगत नाहीत. पथ्य. तुम्हाला डॉक्टर लोक गोळ्या देताना, औषध देतात, सगळं देतात, पण डॉक्टर लोक पथ्य व्यवस्थित सांगणार नाही. सांगितलं तर एखादं पथ्य सांगतील, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं पथ्य सांगणार नाहीत. तर तुम्हाला सांगतो, पथ्य खूप इम्पॉर्टंट आहेत लाईफमध्ये. पथ्य जर फॉलो केले ना, तर कुठलाच आजार येणार नाही. आणि पथ्य जर फॉलो केलं ना, आजार असलेला जाणार. आपला पर्सनल एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला सांगतो, आज ह्या सिच्युएशनला नायट्याचा येणसुद्धा राहिलेला नाही तिथं, अख्खा गेला निघून. मला भरपूर लोकांनी सांगितलं. आणि अजून एक गोष्ट, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे की मी दर सोमवारी महादेव मंदिरामध्ये जातो देवाच्या पाया पडायला. मला असं वाटतं की सगळ्यात भोले बाबा आहेत ते. म्हणजे त्यांना कुठलीही गोष्ट मागा ते देतात, लगेच देतात, ते विचार नाही करत. महादेवाला कधी पण तुम्ही ना अर्चना करा, महादेव लगेच देऊन टाकतात. त्याच्यामुळे ना, तुम्हाला खरं सांगतो, ह्या गोष्टी फॉलो करा. ज्याच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स असतील, बाकीचे प्रॉब्लेमसुद्धा, तर ह्या गोष्टी फॉलो करा. तुम्हाला लय चांगला रिझल्ट भेटतं ना. आणि तुम्हाला खरं सांगतो, साखर ज्यांनी सोडली ना, त्याच्या लाईफमधनं भरपूर सारे प्रॉब्लेम रिमूव्ह होतात. ज्याचा चिडचिडापणा आहे ना, त्याचा चिडचिडापणासुद्धा साखरेमुळे निघून जातो, बंद केल्यावरती साखर. हा माझा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करत होता. तुमचं काय ओपिनियन आहे ते मला कमेंटमध्ये सांगा. पण मग मी हे केलं, मला चांगला रिझल्ट भेटला, बस एवढंच सांगायचं होतं. बाय बाय.